नागपुर के कलमना इलाके से एक दिल दहला देने वाली वारदात सामने आई है, जहां साथ बैठकर शराब पीने वाले दोस्तों ने ही एक दूसरे पर जानलेवा हमला कर दिया। इस हमले में एक युवक की बेरहमी से हत्या कर दी गई है, जबकि दूसरा जिंदगी और मौत की जंग लड़ रहा है। पुलिस मिली जानकारी के मुताबिक तंशु नागपुरे, सलीम और ऋतिक पटले ये तीनों दोस्त थे। मंगलवार रात इन्होंने मुस्तफा उर्फ बोंडो ईशा अंसारी के साथ मिलकर शराब पीने के बाद घर लौटते समय एक दोस्त की सहेली को पैसे देने की बात पर इनके बीच तीखी बहस शुरू हो गई। देखते ही देखते यह मामूली विवाद इतना बढ़ गया कि आरोपियों ने रॉड और चाकू से तंशु और उसके साथी पर हमला कर दिया। इस हमले में तंशु की मौके पर ही मौत हो गई, जबकि सलीम गंभीर रूप से घायल है, जिसे इलाज के लिए अस्पताल में भर्ती कराया गया है। पुलिस ने मामला दर्ज कर लिया है और आगे की जाँच जारी है। घटना अशी आहे की तंशु नागपुरे, सलीम आणि ऋतिक पटले हे मित्र आहे। यांचा रात्री यातील आरोपी मुस्तफा उर्फ बोंडो ईशा अंसारी याच्यासोबत वाद झाला आणि ते सर्वजण मित्रच आहेत, परंतु त्याचा वाद झाल्याने ईशा अंसारी आणि त्याच्या परिवारातील त्याचे भाऊ आणि वडील या सगळ्यांनी मिळून सलीम, ऋतिक पटले आणि तंशु नागपुरे या तिघांना रॉड आणि चाकूने मारहाण केली। त्यात ऋतिक पटले याचा मृत्यू झाला आणि सलीम हा जखमी आहे। यातील आरोपींना लगेच माहिती मिळाल्यानंतर आम्ही ताब्यात घेतले। जवळपास अर्ध्या एक तासातच आम्ही सर्व आरोपी त्यांना ताब्यात घेतले। यांचा वाद असा मोठा वाद नव्हता, ते सोबतच मंगळवारी बाजार येथे एका ठिकाणी दारू पिले। त्यानंतर दारू पिऊन परत येत असताना त्यांच्या गर्लफ्रेंडला पैसे देण्यावरून त्यांचा वाद झाला आपापसात आणि त्यानंतर त्या वादातून ते जेव्हा घरी आले तर घरी सर्वजण एकाच मोहल्ल्यात राहत असताना घराजवळ त्यांची पुन्हा भांडणे झाली आणि त्या वादातून